एव्हरीवन. सो धूमकेतूसारखी गायब झालेली मी पुन्हा आले. आम्ही चाललो आहे वेकेशनला, त्यामुळे बॅग्स वगैरे पॅक केल्या, डॉलर्स घेतले, शिजीचं ग्रूमिंग केलं आणि ह्याची OPD लास्ट मिनिटपर्यंत चालूच राहते. लंचला खूपच लेट झाला होता, त्यामुळे असंच उभं राहून लंच केला. मम्मी पप्पांचा आशीर्वाद घेऊन आम्ही चाललो एअरपोर्टला. एअरपोर्टचा ॲम्बियन्स मला खूपच आनंद देतो. सो आमचे हे हॅपी फेसेस अँड माय हजबंड इज ऑलवेज ऑन फोन. काहीच रश नव्हता, त्यामुळे पटापट सगळ्या प्रोसिजर्स केल्या. बोर्डिंग पास घेतले, लगेजला बाय बोलले आणि आम्ही चाललो फ्लाईटकडे. हे रॉबिन शर्मा यांचं बुक हू विल क्राय वेन आय विल डाय, खरंच मस्ट रीड. प्रत्येकाने हे वाचावं. फ्लाईटचे पायलट्स दिसले आम्हाला, त्यांना म्हटलं बाबांनो आयुष्यात खूप काही करायचं राहिलं यार, त्यामुळे सुखरूप पोचवा. फ्लाईटमध्ये बसल्यानंतर शिजू मस्त सगळ्या इन्स्ट्रक्शन वाजत होता, एकदम केअरफुली आणि सिन्सिअरली. माझा जीव भांड्यात पडला कारण सगळं खूप स्मूथली झालं होतं. देन मुंबईला बाय बाय बोलून आम्ही लँड झालोय कोल्हापूर या ब्युटिफुल सिटी, ब्युटिफुल एअरपोर्टवरती. सो स्टे ट्यून माझ्या नेक्स्ट व्लॉगसाठी. बाय.